जग स्मार्ट बनतंय असं म्हणून घरात स्मार्ट मीटर पाहुणा बनून आलं आणि बिलाचा शॉक देऊन गेलं. बरं, हा पाहुणा काही लोकांची इच्छा नसताना आला, काही लोक घरी नसताना जुनं मीटर काढून गपचिप नवीन स्मार्ट मीटर आलं, तर कुठं वायरमन दुरुस्तीसाठी आला आणि स्मार्ट मीटर लावून गेला. आधीच महागाई, त्यात स्मार्ट मीटरचा जावई जावाई आला आणि खर्च वाढला, अशी चर्चा गावात रंगली. परतवाडा MSCB कार्यालयात वाढलेल्या बिलाचे कागद घेऊन लोकांनी अधिकाऱ्याला घेरलं. नागपुरात साहिल टेकाड्याला वीज बिल थकबाकीसाठी सेफ्टी म्हणून 23,000 डिपॉझिट मागितलं. तर गडचिरोलीत मजुरी करणाऱ्या दुर्गा कुर्जेकर नावाच्या महिलेला 99,504 रुपये बिल आलं. असे प्रकार महाराष्ट्रात सगळीकडे दिसायले. मुंबई, पनवेल, बदलापूर अशा ठिकाणी सेम तक्रारी झाल्या. स्मार्ट मीटर जिथं जिथं जात आहे तिथे तिथे बिलाचा शॉक बसतोय. ह्यात खरं किती आणि खोटं किती? सगळं पब्लिक माझं जुनं मीटर तेच सोन्यासारखं मीटर का म्हणायली? हे स्मार्ट मीटर कसं लावायचं, खर्च किती आणि ह्यात फॉल्ट किती, ह्याचा सरतापुरता विषय बघू ह्या व्हिडिओमधून. राम राम, मी गणेश आणि तुम्ही बघताय बोलबेडू. 1 एप्रिल 2026 ला आलेला मेसेज की तुम्हाला 48 तासात स्मार्ट मीटर बसवावं लागेल. त्यानंतर कळलं की स्मार्ट मीटर कंपल्सरी नाही. राज्यात आतापर्यंत महावितरण, बेस्ट, अडाणी, इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर वीज कंपन्यांनी 1.5 कोटीपेक्षा जास्त स्मार्ट मीटर बसविलेत. त्यात कोकणात सगळ्यात जास्त 43 लाखापेक्षा जास्त स्मार्ट मीटर बसवलेत. स्मार्ट मीटर बसवायला काही खर्च लागत नाही, वरून स्मार्ट मीटर बसवायला सोपं आहे. 5 ते 7 मिनिटात बसवून होतंय. बरं, ह्यानं होणार काय? तर स्मार्ट मीटर ॲक्युरेट युनिट मोजील. जुन्या फॉल्टी मीटरचा त्रास जरा कमी होईल. स्मार्ट मीटरमुळे वायरमन येऊन रिडिंग घ्यायचा बंद होईल, म्हणजे मानवरहित रिडिंग होईल. सकाळी 9 ते 5 वेळेत युनिट मागा 80 पैसे एवढी सवलत मिळेल. फक्त तुमचं सोलार रूफटॉप असेल तर प्रायव्हेट सबमीटरसाठी लागणारं हार्डवेअर, त्याची लेबर कॉस्ट 5 ते 7 हजार एवढी जाते. एवढं सगळं भारी आहे तरी मी विषय गणतोय कुठं? एक एक गोष्ट बघायला गेलं तर पहिली गोष्ट ती ती नेटवर्क. ज्या ग्रामीण भागात अजून रेंज नाही तिथं ही लावायचं कसं? कारण स्मार्ट मीटरच्या रिडिंगसाठी मोबाईल नेटवर्क किंवा रेडिओ नेटवर्क वापरलं जातं. मग तिथं ही रिडिंग घ्यायच्या कशा? आणि जिथं नेटवर्क नाही तिथं काय करायचं? रोज किती वीज वापरतो ही बघायला दिलेलं ॲप ओपन करायला रेंजमध्ये जावं लागेल. जिथं नेटवर्क आहे तिथं माझा डेटा अपलोड होणार. तो डेटा लीक झाला तर मीटर बी लीक आणि डेटा बी लीक. सॉफ्टवेअर असल्यानं हे हॅक होणार का? पण ह्याच्याकडे अजून कोणाचं लक्ष गेलेलं नाही. कारण दुसरा मुद्दा मोठा आहे. त्यात भारी गोष्ट अशी आहे की ज्या ॲक्युरेट बिलिंगसाठी स्मार्ट मीटर लावायचं म्हणत होते तिथंच मोठा घोळ झालाय. नागपूरमध्ये स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप करत नागरिकांनी मानेवाडा इथल्या महावितरण कार्यालयात धाव घेतली. आधी 1-1.5 हजार येणारं बिल आता 15-16 हजार रुपयापर्यंत पोहोचल्याचं नागरिकांनी सांगितलं. सावंतवाडीमध्ये नागरिक वाढत्या वीज बिलामुळे भडकलेले दिसले. त्यात सुरेन आसगावकर काकांचं घर सावंतवाडीमध्ये, ते राहायला हवेलीमध्ये. 1-2 महिने घर बंद, तरी बी 4-5 हजार बिल आल्यानं काका हैराण झालेत. सोलापुरात स्मार्ट मीटर धारकांना मीटरचं बिलच घरभाड्याच्या दुपटीनं आलंय. बरं, ज्याचं सोलार कनेक्शन आहे त्याची बी सेम तक्रार. जिथं आधी 3,000 बिल यायचं ते आता 15-16 हजार झालंय आणि त्याच्या जीवाला बी ताप झालाय. लोकांची तक्रार अशी बी आहे की ज्या तक्रारी झाल्यात त्या सोडवायसाठी घरी वायरमन आले. त्यांनी चेक केलं. सगळीकडे पहिल्यांदा आर्थिंग गणली, मग लिकेज निघालं. मग फ्रीजचा बॉक्स खोलला, त्यात बी फॉल्ट आला. ज्याच्याकडे फ्रीज, टीव्ही, फॅन, कूलर असं काहीच नाही त्यांना पण घे म्हणून बिल आलंय. त्यांच्या घरी कोणी जायला तयार नाही. एवढं सिंकमध्ये कसं काय प्रॉब्लेम निघतात काय माहिती. विशेष गोष्ट म्हणजे शहरी भागात ज्या नव्या बिल्डिंग होतात त्याचं प्रॉपर आर्थिंग झाल्याशिवाय प्रोजेक्टच पूर्ण होत नाही. मग आता आर्थिंगसाठी प्रोजेक्टवाला माणूस दोषी धरावा का वायरमन आर्थिंग गणली हे चुकीचं सांगून फसवतोय काय कळायला मार्ग नाही. वरून सोशल मीडिया आणि शहरात जनजागृती सुरू आहे स्मार्ट मीटर बसवा म्हणून. त्याच सोशल मीडियावर उर्जिता वाणी नावाच्या स्टँडअप कॉमेडियननं एका BHK मध्ये 15,000 बिल आलंय त्याच्यावर अख्खा व्हिडिओ केलाय. महावितरणकडून मोंटे कार्लो लिमिटेड, अडाणी ग्रुप आणि इतर कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय. लोकांचं असं म्हणणं आहे की कंपनीचे लोक आम्हाला विचारत पण नाहीत आणि मीटर बसवून टाकतात. म्हणजे मीटर धारकाला माहीतच नाही की आपलं मीटर स्मार्ट झालंय. जेव्हा बिलच जास्त आलं तेव्हाच समजलं की घर स्मार्ट मीटरनं सुसज्ज झालंय. लोक आधीचं मीटर चांगलं का म्हणायले? तर आधीच्या मीटरमध्ये ओव्हरलोड झाला तर फक्त MCB ट्रिप व्हायचा. आता स्मार्ट मीटर डायरेक्ट बंद पडतंय, वरून त्याचा रिले जळून जातोय. कधी कधी इलेक्ट्रिक गाडी चार्ज करायला लावली तरी बी रिले जळतोय. त्यात एरियामध्ये घर 1000 आणि वायरमन 4.
जर मीटर बंद झाला तर ते नीट व्हायला किती वेळ लागणार? तर फॉल्टी मीटर काढून परत फॉल्टी मीटर बसविलं म्हणून माणूस महावितरण ऑफिसच्या चकरा मारतो. तिथं त्याला 200-300 रुपये देऊन टेस्टिंग करावी लागते. मग माणसाला 4-5 तास बसवून ठेवावं लागतंय. 15 दिवसांनी एम-एस-सी-बीचा माणूस येतो. तोवर घर अंधारात राहतंय. कारण वीज बिल भरलं नसल्यानं कनेक्शन कट होतंय. बरं नवीन मीटर बसविलं म्हणून बिल कमी होत नाही. हाय तेवढं बिल तर भरावंच लागतंय. त्याला उपाय काय? तर तुम्ही बिल भरा, मी नवीन मीटर लावून देतो. वीज बिल हे युनिट वापरावर निघतंय. मग जी रीडिंग आली ते युनिट तुम्ही वापरल्यात त्याचं बिल भरा. नवीन रीडिंग फॉल्टी येणार नाही ही आपली गॅरंटी. असली वाक्य जुन्या तबकडेवाल्या मीटरपासून आम्ही ऐकतोय. म्हणजे जे झालंय ते झालंय. आता चूक होणार नाही म्हणत नवीन चूक करायची आणि त्याचं बिल पब्लिककडून वसूल करायचं, अशा चर्चा पण रंगलेल्या आहेत. कुठं-कुठं तर स्मार्ट मीटर फोडून टाकीत, माझं जुनं मीटर मला द्या, असं म्हणत आंदोलन झालं. पाचोरा भडगावमध्ये स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन झालं. आंदोलनात आम्हाला जुनं मीटर द्या, ते जुनं मीटर येईपर्यंत मी डायरेक्ट कनेक्शन म्हणजे आकडा टाकून लाईट वापरणार, असं म्हणत असलेली पब्लिक स्मार्ट मीटर आणि त्याच्या बिलाचा बोजा आणि त्याच्या तक्रारी करून किती थकले हे दिसतंय. सगळीकडे हीच घडते. तुमच्या भागात काय परिस्थिती आहे आम्हाला कमेंट करून सांगा. काय चुकून हुकून राहिलं असेल तर ते बी कमेंट करून सांगा. आणि लक्ष करून बोल व्हिडिओला सबस्क्राईब करून जावा. तवरचं राम राम.